परिषदेची निवडणूक कधी लागेल याचा नेम नाही. इच्छुक मंडळी प्रचार करून करून थकले. उद्या जाहीर होईल, परंतु अजून काही जाहीर होईना. न्यायालयाचा आदेश आहे की जानेवारी अखेर म्हणजे 26 जानेवारी अखेर निवडणुका घ्या. आता कदाचित जानेवारी अखेर प्रोग्राम लागू शकतो. 12 गटामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. सुनीताताई बोराडे आणि माई लांडे ह्या दोघी म्हणजे तुल्यबळ उमेदवार आहेत. दोघीही राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागत आहेत. आपल्यासोबत आदिवासी भागातीलच कार्यकर्ते आहेत. दादा नमस्कार. आता माई लांडे आणि सुनीता बोराडे दोघी इच्छुक आहेत. तुमचं गाव कुठलं? मी पारुणचा आहे. अच्छा, पारुणचा. आशाताई बुचकेंच्या गावची. काय आशाताई बुचके, संतोष चव्हाण की दुसरं कोणी? आता सगळेच उमेदवार तसं पाहिलं तर करणारे आहेत बरं, आणि करतील अशी अपेक्षा आहे. दोघांपैकी उजवं कोण, संतोष चव्हाण की आशाताई बुचके? आता संतोष चव्हाणचं तर काय आमच्याकडे म्हणजे एवढं कामाचं काही दिसून येत नाही. आता मी तसा खेतेपाटावर राहणार आहे. आमच्याकडं अजूनही रोड नाही आहे. केला होता कुठं अशा ताईनं, तर तोही पावसाळ्यात धुवून गेलेला आहे. आणि आज तिथं पायीसुद्धा चालणं मुश्किल झालं आहे. मोटरसायकल सोडून गेल्या वर्षी 4 व्हीलर येत होत्या, पण चालू वर्षी नाही आहे. तर मग आता अशा ताई काय करील ते. तुमच्या भागातला मतदारांचा कल आशाताईंची बाजूने राहील का संतोष चव्हाणांच्या? बहुतेकदा अशा ताईच्याच बाजूने आशाताईच्या असा. हरकत कारण नाही. कामं आहेत सर, अच्छा, कामं आहेत. कामं केली. दादा तुम्ही कुठले? तुमचं गाव कुठलं? आमचं गाव गंगापूर आहे तिकडं. अच्छा, आंबेगाव तालुका म्हणजे घोडेगाव गट का? काय तिकडे दिलीप वळसे पाटील का शिवसेना? नाही, वळसे पाटीलच असं आमच्याकडे अच्छा, वळसे पाटीलच. नेहमी. विधानसभेला जरा मार बसला नाही का? हा, तिथंच बसला थोडा. जा होतं इकडे तिकडे कधी काय. झडपीला वळसे पाटीलच. तोच राहणार शिकवायचे आमच्याकडे. तोच असं. वळसे पाटीलच राहणार असं म्हणतायत. आता इथे काही मंडळी जरा बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. चर्चा होत राहते. जिल्हा परिषद निवडणूक काही जाहीर होईना. आदिवासी भागातले प्रश्न पण सुटेना. तर या ताईंना विचारत आहे कुठे जायचं? दातखेवाडीला. दातखेळवाडीला. का आशाताई बुचके की संतोष चव्हाण? आता काय माहिती, आता आम्हाला नाही सांगताय. ताई तुम्हाला काय, आशाताई बुचके की संतोष चव्हाण? तुमचं गाव कुठलं? दातखेवाडी. मग आशाताई बुचकेंना निवडून द्यायचं की संतोष चव्हाणांना? कोणला देतो कोणला? तुम्ही कोणाला ओळखता? आशाताई बुचकेंना. आशाताई बुचकेंना ओळखतायत. तर इथं काही मंडळी बसलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया. ताई नमस्कार. काय एस टी मिळत नाही का? कुठलं गाव? बस्ती सावरगाव. आशाताई बुचके का संतोष चव्हाण झडपीला? थांबा, मला जरा मावशींशी बोलू द्या. आता कोणाला द्यायचं मत? कोणाला तरी द्यायचं, पण बुवा जो विकास करेल, आपले प्रश्न मार्गी लावेल. जीव आशाबाई बुचकेला. आशाबाई बुचकेला. दादा नमस्कार. तुम्ही कुठले? आम्ही गोडेगावचे. घोडेगावला वळसे पाटलांची हवा, शिवाजीराव आढळरावांची का शिवसेनेची? शिवसेनेचे. शिवसेनेचं कोणाला ओळखता? हा, एक ओळखीचा नाही. काही ओळखीचा नाही. बाबा तुम्ही कुठले? मी खेडचा आहे बाबा. खेडचा. खरं सांगा बाबा. हे बा, ही शिवजन्मभूमी आहे, खोटं बोलायचं नाही. सावरगावचा आहे बाबा मी. सावरगावचं. मग खरं बोललं पाहिजे. आता आपलं एवढं वय झालं. आता मला सांगा, झडपीला आशाताई बुचके की संतोष चव्हाण? आशाबाई बुचकेला मत देणार आहे आम्ही. आशाताई बुचकेला मतदान करणार. दादा तुम्ही कुठले? आम्ही एकच आहे. सावरगाव. आशाताई बुचके की संतोष चव्हाण? चव्हाण. हरकत नाही. मावशी तुम्ही कुठले? आंबोलीची. आंबोली. मग देवराम लांडे ची सून माई लांडे की सुनीता बोराडे? काय नाही, आता सुनीता बोराडलाच म्हणतात देतात. मग काय नाही. सुनीता बोराडेला. दादा तुम्ही कुठले? उच्चिल. काय माई लांडे की सुनीता बोराडे? माई लांडे. आता या ताईंशी बोलूया. जरा ताई सुशिक्षित आहेत. ताई तुम्हाला कुठे जायचं? कालदरला. कालदरे. आता तिकडे कोण जिल्हा परिषदेला? उमेदवार माहीतच नाही. काही नावं पण माहीत नाही, कोण कोण इच्छुक वगैरे? मला माहितच नाही. कुठं कालदरे म्हणजे कुठे आलो ते? सर्जनवाडी. उच्चिलच्या तिकडे. उच्चिलच्या तिथे. मग तिथे माई लांडे की सुनीता बोराडे? तुम्ही कोणाला ओळखता? कोणालाच नाही ओळखत. बरं, काय कोणाला निवडून द्यायचं? सुनीता बोराडे की माई लांडे?
सुनीता बोराडे. सुनीता बोराडे. आता जरा दादा आहेत, दादांशी बोलूया. दादा तंबाखू खात आहेत. दादा नमस्कार, तुम्ही कुठले? सोनावळे. आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. माई लांडे की सुनीता बोराडे? बैलांडी. अच्छा, माई लांडे. मावशी तुम्हाला कुठे जायचं? आम्हाला शिंद्याला जायचंय. शिंदे राळेगण. जिल्हा परिषदेला माई लांडे की सुनीता बोराडे? मलाच नाही माहिती त्या बाया, बरं, ह्या दोघीपैकी कोणाला ओळखता? कोणाच नाही ओळखीत. ते आता नवीन आहे तिकडं आमच्या अच्छा, इकडं. ओळखत नाही. गाव कुठलं? शिंद. शिंदे राळेगण. आता इकडे काही महिला आहेत, जरा त्यांच्याशी गप्पा मारूया. चर्चा तर होणार. आज रविवारचा बाजार आहे, लोक जुन्नरला बाजाराला आले, एस टीची वाट पाहतात. बाबा नमस्कार, कुठलं गाव? आमचं गाव शिंद. शिंदे. आता झडपीची निवडणूक पुण्यात आहे. माई लांडे की सुनीता बोराडे? काय सांगता येत नाही, सगळं प्रचार दोघांचं चालू आहे. पण काय असं कोण कामाचं? कामाचं आता हे नवीन, तो जुना. देवराम लांडेंना ओळखता का? देवराम लांडेला ओळखतो, पण सगळं चोर आहे. काय चोर आहे? अरे बापरे, देवराम लांडे चोर आहे. हरकत नाही. तर बाबा बोलतायत, त्यांनी त्यांचं मत मांडलं, जाऊ दे. त्यांनी शेवटी ते त्यांचं मत आहे. आपण एखाद्याबद्दल असं चुकीचं काही बोलू शकत नाही. शेवटी मतदार आपलं मत मांडत असतो. या ठिकाणी ही काही अजून मंडळी आहे, जर त्यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार. दादा कुठलं गाव? हापूसबाग. जिल्हा परिषदेला कोणाची हवा? तर कोण आहे उभं? मस्त सगळे आहेत. आशाताई बुचके आहेत, सगळे आहेत. मग आशाताई बुचके की संतोष चव्हाण? संतोष चव्हाण पण चांगले आहेत. निवडून कोणाला द्यायचे? बघू ना, संतोष चव्हाण. आता जे आपली मतं आहेत ती कोणी कोणाला सांगत नाही, पण तरी आपण बघू. संतोष चव्हाण कामाचा का? ओके. आशाताई बिन कामाच्या? नाही नाही, सगळेच कामाचे आहेत. अच्छा, सगळेच कामाचे. कामाचे सगळेच आहेत, फक्त निवडून येणं महत्वाचं आहे. कोण निवडून येईल? आता काय जशी हवा एक फिरत अंदाज, हवा, चर्चा कोणाची? नाही, चर्चा आता सध्या कोणाचं आहे? हे सगळे बाण फिरतात, कमल फिरते, सगळं फिरतं. सगळं फिरतंय. मावशी तुमचं कुठलं गाव? आमच्या जुन्नरच प्रॉपर जुन्नर. हरकत आता जुन्नरची निवडणूक झालेली आहे. झाली ना. ताई नमस्कार, कुठलं गाव? आवड. सावंड. जिल्हा परिषदेला कोणाला निवडून द्यायचं? माई लांडे की सुनीता बोराडे? तर दोघी पण. एकच निवडून द्यायचे. हा, कोण होईल कामाचं? आता काय आता निवड होईन त्या. देवराम लांडे कामाचं का सुनीता बोराडे? सुनीता. अच्छा, सुनीता बोराडे. आता तुमचं कुठलं गाव? कोणाला निवडून द्यायचं? सुनीता बोराडे. सुनीता बोराडे. माई लांडे नाही का? का बरं? ठरलंय बघा, तिकडच्या भागाचं ठरलंय. मावशी कुठलं गाव आजी? झडपीला कोणाला निवडून द्यायचं? माई लांडे की सुनीता बोराडे? थांबा, मावशींना विचारू द्या. मला काय नाही, बरं, कोणाला ओळखता? माई लांडेला का सुनीता बोराडेंना? मला माहिती. असे ओळखत नाही. मावशी तुम्ही कोणाला ओळखता? मी नाही कोणलाच ओळखत. तुमचं गाव कुठलं? काठचे सावरगावच्या पुढचे. सावरगावला आशाताई बुचके की संतोष चव्हाण? पुढं कुठलं गाव? ते काय गिरवली. गिरवली. मग आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप वळसे पाटलांची हवा का शिवसेनेची? आता काय माहिती आपल्याला मन दिले वळसाची. मावशी तुम्ही कुठले? मी बसत कर. तुम्ही कुठले? मी चाचणारवडीची. चासनारोडीची. वळसे पाटील का शिवसेना? वळशी पाटील. वळसे पाटील. आता इथं दोन मावश्या बसलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूया. मावशी कुठे जायचं? मला जायचं एकनाथवाडीला. आता जिल्हा परिषदेला आशाताई बुचके की संतोष चव्हाण? बर. कोणाला ओळखता? अशा वेळेला ओळखीतो आम्ही. आशाताईंना ओळखता. ताई तुम्हाला कुठे जायचं? आशाताई बुचके की संतोष चव्हाण झडपीला? आशाताई बुचके. दादा नमस्कार. सॉरी मावशी नमस्कार. कुठलं गाव? उदापूर. उदापूर. काय तिकडे कोणाची हवा आहे झडपीला? माहीतच नाही. मावशी तुम्हाला कुठे जायचं? आळ्याच आहे आम्ही. आल्याला मग कोणाला निवडून द्यायचं? विजय कुराडे का तुमचा बंटी कोकणे, रवी डावकर? बघू आता तो येईल तो तुम्ही कोणाला ओळखता? बघू कोणाला तरी करायचा. ओळखता कोणाला? ओळखता सगळे आमच्या गावचीच आहेत. सगळे कोण कोण? विजय कुराडे आहे ना, बंटी कोकणी आहे, आमच्या शिवच आहे. रवी डावकर? तोय पण आहे. तो पण आहे. तर या ताईंशी बोलूया. ताई तुमचं कुठलं गाव? तुमचं गाव कुठलं? तुम्हाला घोडेगाव. घोडेगाव. ताई तुमचं कुठलं गाव? ताई तुमचं कुठलं? अच्छा, घोडेगावचं आहे.
जरा इकडे बोलूया आपण. इकडे ताई बसलेले आहेत, काही मावशी आहेत. दादा नमस्कार. दादा कुठलं गाव? तांबे. आता जिल्हा परिषदेला माई लांडेंना निवडून द्यायचं की सुनीता बोराडे? लांडे. मावशी तुमचं कुठलं गाव? भीमाशंकर. काय दिलीप वळसे पाटील का शिवसेना? दिलीप वळसे पाटील. मावशी तुम्ही कुठले? घाटगर. माई लांडे की सुनीता बोराडे झडपीला? कोण? सुनीता बोराडे की माई लांडे? देवराम लांडेंना ओळखता का? देवराम लांडेंना निवडून द्यायचं का दुसरं कोणाला? आजींना माहीत नाही. आजींना आपण जास्त बोलायला लावणे योग्य नाही. भाऊ तुमचं गाव कुठले हो? आमचं गाव देवळे नाणेगाठ. देवळे. आता जिल्हा परिषदेला माई लांडे की सुनीता बोराडे? आता पाहू ना मग बोराडे किंवा कामाचं कोण आहे? कामाचं? हा कामाचे तिथे लांड्याची माणसं आहेत. लांडे कामाचे. भाऊ तुम्ही कुठले? शिवली. आता माई लांडे की सुनीता बोराडे? बघूया ना कोण आता सगळ्यात जास्त कामाचं कोण? बोराडे. बोराडे. तर जरा भाऊशी बोलूया. भाऊ कुठलं गाव? पारुंडे. मग आशाताई बुचके की संतोष चव्हाण झडपीला? आशाताई बुचके. आशाताई बुचके. आता तुमचं कुठलं गाव? आंबोली. सुनीता बोराडे की माई लांडे? पाहू आता कोण कामाचं? माई लांडे. अच्छा माई लांडे. बघा लोक आपापलं मत मांडतात. मावशी कुठे जायचं? सोनावळे. झडपीला कोणाची हवा? आशाताई सॉरी माई लांडे की सुनीता बोराडे? माई लांडे. अच्छा माई लांडे. ताई तुमचं कुठलं गाव? सर्जिनवाडी. मावशी तुमचं कुठलं गाव? मावशी गाव कुठलं? वडजला. मग ऐका एक मिनटं एकच मिनटं. आता ऐका तर खरं. अहो चिडू नका. तुम्ही आमच्या आईसारखे आहात. तुमचं काय आडनाव? चव्हाण. आता जिल्हा परिषदेला आशाताई बुचके की संतोष चव्हाण? संतोष चव्हाण आमचाच आहे. मग आशाताई बुचके का संतोष चव्हाण? संतोष चव्हाण आहे ना, आशाताई बुचके पण आहे. निवडून कोणाला द्यायचं? आता बघू कोणलाच. एक अंदाज. कामाचं कोण? कामाचं दोन्ही आहेत. दोन्ही पण कामाचे. दोन्ही का? जरा मावशी बोलतायत. जरा मावशींना बोलतं करूया. आशाताई बुचकेंनी तुमच्या भागात काय काय कामं केली? भरपूर केल्यात. रस्त्यांची कामं केल्यात, देवांची कामं केल्यात, मंडप टाकलं. आणि ते दादा पण आमचेच आहेत. हा ते दादा पण नाही ऐका. माझा आशाताईंना संधी दिली पाहिजे की संतोष चव्हाणांना? आता बघू काय होईल ते. खरं कल काय दिसतो? कल आता आपण काय बाया मागचं कायला फिरत येतो? बायामध्ये मिश्री लावताना आपण सांगते ना. मैशेरी लावता पण आम्ही कामालाच नाही जात. हो पण शेजारी पाजारी मैत्रिणीशी चर्चा होते. ही गाडी आली, ती गाडी आली. चर्चा अजून नाही झाली. पण कोण कामाचं? संतोष चव्हाण की आशाताई बुचके? आशाताई पण आहे आणि संतोष दादा पण आहे. दोघे कामाचे. हो दोघे काम. हरकत नाही. मावशी तुमचं कुठलं गाव? कालदरे. ताई तुमचं कुठलं गाव? दादा तुम्ही कुठले? मी तुमचाच व्हायला कालदरे. कालदरे. तर या ज्येष्ठांशी बोलूया. ज्येष्ठांना कुठं जायचं बघूया. बाबा नमस्कार. कुठलं गाव? हातवीज. तुमचं कुठलं गाव? कालदरे. उच्चिल. आता झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? माई लांडे की सुनीता बोराडे? आता ते आपण कसं काय एकट्याने सांगायचं? तर कोणाला ओळखता? ओळखच नाही आपली त्यांची. देवराम लांडे. देवराम लांडे ओळखतो. पण देवराम लांडेंची सून आणि सुनीता बोराडे अशी दोन नावं आहेत. हा देवळ्याची वाटतं. हा देवळ्याची. काय आता एक अंदाज. बोराडे का देवळ काय रे? बोराडे. तुमचा कल कुठं? आमच्याकडे बोराडे म्हणतात. बोराडे म्हणतायत. आपण जरा ह्या मावशींशी बोलूया. मावशी तुम्हाला कुठे जायचं? आता झडपीला माई लांडे की सुनीता बोराडे? सुनीता बोराडे. मावशी तुम्हाला कुठे जायचं? धालेवाडी. जिल्हा परिषदेला सुनीता बोराडे की माई लांडे? सुनीता बोराडे का माई लांडे निवडून द्यायचं? तुम्हाला काय वाटतं? सुनीता बोराडे का माई लांडे? बघू आता कोण तुम्ही कोणाला ओळखता? कोणाला?
आशाताई बुचकेंना. तुमच्याकडे सुनीता बोराडे आणि माई लांडे ह्या दोघी उभ्या राहणार आहेत. मग निवडून द्यायचं सुनीता बोराडेंना का माई लांडेंना? बघू आता देवराम लांडेंना ओळखतं का? देवराम लांडेंना कसा आहे माणूस? परत त्यांच्या सुनाला निवडून द्यायचं का? अशा मावशी हो म्हणतात. मावशींना पुरेपूर समजलेलं नाही आहे, पण असो, शेवटी चर्चा होत राहते आणि चर्चा तर होणारच. जुन्नर तालुक्यातील 2 महत्त्वाचे गट आहे. एक म्हणजे सावरगाव कुसूर आणि दुसरा गट म्हणजे जो आहे आपला बारव काले. या 2 गटामध्ये मतदारांची कसरत लागणार आहे, उमेदवारांचा कस लागणार आहे. आपल्यासोबत एक दादा आहे, जरा दादांशी बोलूया. दादांचा फोन पण चालू आहे. फोन होईपर्यंत आपण चर्चा सुरू ठेवू. जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक कधी लागेल याचा नेम नाही, परंतु उमेदवार प्रचार करतायत, आपणच निवडून येऊ असा दावा करतायत. दादांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा कुठलं गाव? हम उत्तर प्रदेश के हैं. अच्छा, उत्तर प्रदेश के आहे. चलो इधर आए हैं काम करने के लिए. तर ताईंशी बोलूया. ताई तुमचं कुठलं गाव? जुन्नर. कुठे चालले? आईकडे चालले. कुठलं गाव? घोडेगाव. अच्छा, घोडेगावला चालले. आता घोडेगावला वळसे पाटलांचं काम चांगलं आहे का शिवसेनेचं? आपल्याला नाही सांगता अच्छा, माहीत नाही. तर आपण परत चर्चा करूया, मागच्या बाजूला जाऊया. 1 मिनटं घेऊया ब्रेक. कुठलं गाव? भिवडगाव. नमस्कार. आता जिल्हा परिषदेला माई लांडे की सुनीता बोराडे यांना निवडून द्यायचं? ती लांडे कुठल्या बाजूने? लांडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहे. सुनीता बोराडे पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहे. अजून दोघांनाही उमेदवारी दिलेली नाही. लांडे माहिती, आम्ही ओळखतो त्यांना, पण ते आम्हाला ओळखतात का त्यांनाच विचारा. हो, पण मग आता माई लांडेला निवडून द्यायचं की सुनीता बोराडेंना? निवडून द्यायला लांडे. अच्छा, लांडे. आम्हाला जुन्नर हॉटेल भेटला होता, पण त्यांना म्हणावा तो शेळकंदे तुम्हाला ओळखतो, तुम्ही त्यांना ओळख. काय नाव तुमचं? गजानन शेळकंदे. ठीक आहे, तुमचा निरोप सांगतो मी. म्हणा त्यांचं काम करणार होते, करशाल का? आधार नक्की कार्ड सांगतो. देवराम लांडे तुम्हाला फोन करतो. आधार कार्डाचं. नक्की नक्की. देवराम लांडेंना आधार कार्ड म्हणतात. कारण का तिथं आम्ही हॉटेलमध्ये बसलो, त्यांनी मला चहा पाजला, एवढी कोण सांगतो. हरकत नाही. आपण जरा इतरांशी बोलूया. आपल्याला एक बाबा भेटलेले आहेत, जरा बाबांशी गप्पा मारे. बाबा कुठलं गाव? बाबांचा फोन चालू. भाऊ तुझं कुठलं गाव? अच्छा, नांदेड आहे. नांदेडचा आहे भाऊ. तू कुठला? नाही, आता नांदेडचं नाही, जुन्नरचा विषय चालू आहे. आम्ही जुन्नरची चर्चा करतोय. जरा आपण त्या झाडाखाली जाऊया. झाडाखाली आपण चर्चा करतो. बाबांनी बोलवलेलं आहे, तर दादांशी बोलूया. दादांना काय सांगायचं आहे नेमकं? मी शिपाई मुले साहेब, माझ्या पोरांनी मला 15 दिवस झाले उचकून दिले. काय कारण? कारण बायकोवाली 55 दिवस झाले. कोणाची? माझी. मुलगा काय करतो? मुलगा काही कोंबडी दुकानात काम करतो, काय करतो, पण नैतिक विषय नाही. पण मला हाणून पोलीस स्टेशनला जावं की? पोलीस स्टेशनला जायचं संधी आहे, पण पोलीस स्टेशन काय क्वेश्चन द्यावं? पोलीस स्टेशन तिच्या गुन्हा दाखल करतील. कायदा तुमच्या बाजूने आहे, तुम्हाला सांभाळावंच लागेल मुलाला. तुमचं नाव काय पूर्ण? अली अबू ममीन एक आधार कार्ड. ठीक आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला जावा. या ठिकाणी आपण पाहतो. जरा या ताईंशी बोलूया. ताई, भाऊ तू कुठलं गाव? कुठलं गाव? आम्ही एकदारच आहे. एकदारा कुठं आलं ते? लांब आहे. आम्ही लांब आहे. अच्छा, लांब आहे, गाडी लागली. आता जरा आपण या ठिकाणी जे झाडाचा कट्टा आहे, जे भेंडीचं झाड आहे, त्या ठिकाणी काही मुलं महिला बसलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. चर्चा तर होणारच. आता त्यांचं गाव कदाचित वेगवेगळं असू शकतं, ते दूरवरचे असू शकतात, कदाचित आदिवासी भागातील नसतील. पण ताई कुठलं गाव? अरे गाव कुठलं? अरे ताई, डेअरिंग पाहिजे, डेअरिंग. अशा बोलायला मागत नाही. बाबा गाव कुठलं? जुन्नर तालुका. गाव कुठलं? गाव शिरवली बुद्रुक वेगनाहार कारखाना. सत्यशील शेरकरांचं गाव. शेट. दादा तुम्ही कुठलं गाव? आमचं मानिडो. माणिकडो. आता कोणाला निवडून द्यायचं झेडपीला? सुनीता बोराडे की माई लांडे? बघू आता काही जमल. कामाचं कोण?
कामाचा आता जो काम करील त्याला आतापर्यंत अनुभव काय? अनुभव तर आम्ही आत्ताच मुंबईवरून आलेले आहे. मुंबई ऐका, देवराम लांडेंना ओळखता का? हा? देवराम लांडे हा देवराम लांडे. कसं आहे त्यांचं काम? हा आहे चांगले. आता त्यांची सुनबाई उभी राहणार आहे. असं आहे काय? अच्छा. मग सुनबाईला की सुनीता बोराडेंना? सुनबाईला. देवराम लांडेच्या सुनबाईला. जयराम लांडे आमच्याकडून. आता इकडे सुद्धा काही मंडळी बसलेली आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूया. दादा कुठलं गाव? आलमे. ताई कुठलं गाव? आलमे. ताई आपलं गाव कुठलं? ताई तुमचं गाव? बल्लारवाडी. ताई आपलं? डिंगोर. ताई कुठलं गाव आहे? गोदरे. मावशी तुमचं कुठलं गाव आहे? मावशी तुमचं गाव? तुम्ही? सगळे गोदरेचेच मंडळी. हे सगळे गोदरेचेच. तर बाबांशी गप्पा मारूया. बाबा तुमचं कुठलं गाव? गोदरे. झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? आता काय माहिती, जो येईल तो. काय उमेदवारांचे नाव माहिती आहे का? अजून नाही माहिती आपल्याला. नावच माहित नाही. मावशी तुम्ही कुठले? बल्लारवाडी. ताई तुम्ही? आम्ही गोदरे. अच्छा, गोदरेचे. हा संपूर्ण गटच तिकडच्या भागातला दिसतोय. ताई तुम्ही कुठले? शितेवाडी. ताई तुम्ही? गोदरे. मावशी तुम्ही? गोदरे. दादा तुम्ही? गोदरे. गोदरे. काय झेडपीला कोणाला संधी मिळेल? नाही बा सांगता येतं ते काय सांगता यायचं नाही. काय तिकडच्या काय काय अडचणी आहेत? अडचणी काय आता चाललंय व्यवस्थित चाललंय मग आता ते चाललंय व्यवस्थित. जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये अनेक गटामध्ये उमेदवार अद्याप ठरलेले नाही, परंतु इच्छुक मंडळी प्रचार करतायत, मतदारांना भेटतायत. जुन्नर तालुक्यातील सावरगाव कुसूर आणि महत्त्वाचा गट म्हणजे जो आहे कोण येत आहे ते का आपण या ठिकाणी पाहतोय. दोन जे महत्त्वाचे गट आहेत म्हणजे बारव आणि दुसरा गट जो आहे सावरगाव, ह्या दोन गटाची निवडणूक चुरशीची होणार आहे. आशाताई बुचके गेले अनेक वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य झालेत. आता 5व्यांदा सुद्धा त्या उभ्या आहेत. तिथे सुद्धा संतोष चव्हाण एक चांगल्या प्रकारे त्यांचं देखील काम चालू आहे. इतरही काही उमेदवार आहे, त्यांचं कन्फर्मेशन आता होईल. त्यांनीही प्रचार चालू केलेला आहे. परंतु या मतदारसंघामध्ये कोणाची हवा मतदारांना काय वाटतं? जुन्नर शहरामध्ये आहे ना, जे छत्रपतीचं गाव आहे त्या छत्रपतीच्या गावाला इस्टॅन नीट नाही, फक्त तेवढं इस्टॅन बनवून द्या आम्हाला. बघा, बस स्थानकाची दुर्दशा आहे. असो, जिल्हा परिषदेला हवा कोणाची, निवडून कोण येणार, बस स्थानक परिसरामध्ये कोण काय म्हणतोय, मतदार काय म्हणतायत, चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, जुन्नर. भाऊ कुठलं गाव? आमचे गाव भिवाडे. भिवाडे. आता जिल्हा परिषदेला कोणाला निवडून द्यायचं, माई लांडे की सुनीता बोराडे? आता तसं म्हणायला गेलं तर आता हा आदिवासींचाच पाहिजे बुवा. आमदार आहे त्यांचाच आहे, खासदार आहे त्यांचाच, मंत्री त्यांचाच. मग ही जिल्हा परिषद आता माई लांडे पण आदिवासी, सुनीता बोराडे पण आदिवासी. हां कोण कामाचं? तरी म्हणायला गेलं तर माई लांडे सेवा असं मला अच्छा, माई लांडे यावं असं वाटतंय. मतदार आपलं मत मांडतो, तसंच मतदानापर्यंत त्याचं मत टिकून राहील असं अजिबात नाही. परंतु मतदारांचा कल समजतो आणि मतदारांचा कल समजल्यानंतर मतदार आपलं मत मांडत असतात. तर आपण ताईंशी बोलूया. मावशी कुठलं गाव? असे बोलतच ना. ताई तुमचं गाव कुठलं? गाव कुठलं? अच्छा, ताई बोलत नाही. आता तुम्ही दारू प्यायलेले आहेत, तुम्ही नंतर बोला. आपण या ठिकाणी पाहतोय जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील जो बारव गट आहे, या बारव गटामध्ये यावेळेची निवडणूक चुरशीची होणार आहे. चुरशीची. सुनीता बोराडे, माई लांडे हे 2 तुल्यबळ उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागतायत. अजूनही त्यांची उमेदवारी अंतिम झालेली नाही. दोघांनाही आशा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळेल. मतदार आपलं मत मांडतात, उमेदवार त्यांना भेटतात. चिन्ह विचारलं, दोघांनाही चिन्ह सांगता येत नाही. आपल्यासोबत एक ताई आहेत. ताई कुठलं गाव? वडज. आता जिल्हा परिषदेला संतोष चव्हाण की आशाताई बुचके? संतोष दादा चव्हाण. का बरं संतोष दादाच? ते आमच्या गावचे. अच्छा, तुमच्या गावचे. ताई काय वाटतं कोण व्हावं, निवडून यावं? संतोष दादा. ताई बोलू शकतो का? कुठलं गाव? वडदचे आम्ही. कोणाला निवडून द्यायचं? ताई बोलत नाही. हा,
जाऊ दे, ते काही लहान बाळ सोबत आहे त्यामुळे कदाचित ते बोलायला प्रॉब्लेम असेल. इथं एक दादा आणि मावशी आहेत, तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. चर्चा तर होणारच. बिचारे गाडीची वाट पाहतायत. मुंबईला सर्व्हिस केली असेल, सेवानिवृत्त झाले असतील. बाबा कुठलं गाव? गाव निरगुडे. निरगुडे. आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. माई लांडे नाही, निरगुडे म्हणजे तुमचं पारुंडे आहे, म्हणजे आशाताई बुचके आणि संतोष चव्हाण ना. उमेदवार कोण आहे तुमच्याकडे? अशा बुचकेताई. निवडून कोणाला द्यायचं, बुचकेताई की संतोष चव्हाण? संतोष चव्हाण. संतोष चव्हाण. मग बुचकेताई म्हणले अगोदर शेजारीचे ना मला शेजारीचे. मावशी कोणाला निवडून द्यायचं, संतोष दादा की आशाताई बुचके? जे येतील ते येतील. आता आहे का अंदाज? बुचकेताईच येतील. बुचकेताई बघा, तुमच्या दोघात 2 मतं आहेत. हरकत नाही, अशी लोकशाही असावी. शेवटी प्रत्येकाने आपलं मत मांडताना लोकशाही आहे. तुम्ही मावशीनं दडपण आणू नका. त्यांना जिकडं मतदान द्यायचं करू बोललो ना, मी सेपरेट बोललो का नाही, दडपण आणलं नाही. तुम्ही कोणाच्या बाजूनी? बुचकेत आहे. आता बुचकेताई मत बदललं. ताई तुम्ही? त्यांचंच ना ते. बुचकेताई. बघा, दादांचं मत परिवर्तन झालेलं आहे. असो, मतदार आपलं मत मांडत असताना बोलतील तसं होईल असं नाही. आपल्यासोबत मावशी कुठलं गाव? तांब. झेडपीला कोणाला निवडून द्यायचं, माई लांडे का सुनीता बोराडे? आता काय ते अजून काय नक्की नाही. कोणाला ओळखता? आशाबाई बुचकेला. आशाताई बुचकेंना. तर तुमच्याकडे सुनीता बोराडे किंवा माई लांडे? असं आहे काय? हो, देवराम लांडेची सून आणि दुसरे सुनीता बोराडे. मग माई लांडे का सुनीता बोराडे? लांड्यांना. लांड्यांना. दादा तुम्ही कुठले? काय आहे, सुनीता ताई की माई लांडे? ते नाही, नक्की नाही. नक्की नाही. ताई तुमचं कुठलं गाव? तिकडं ना. का बरं, काय घाबरत आहे? मतदान नाही. हरकत नाही. मावशी नमस्कार. कुठलं गाव? कुसूर. आता झेडपीला आशाताई बुचके की संतोष चव्हाण? आम्ही ना दोघांकडून आहे. मतदान दोघांनाही करायचं? दोघांना करायचं. मग तर एकालाच करावं लागेल. नाही, आम्ही दोघांना करणार आहे. काय अहो असं होत नाही मावशी. आमच्या घरातली काही माणसं दोघांना करणार, म्हणजे निम्मी इकडं निम्मी तिकडं. तुम्ही कुठून असता, आशाताई का संतोष दादाच्या बाजूने? आम्ही कोणत्या बाजून राहणार हो? बाबांशी बोलूया. बाबा तुम्ही कोणाच्या बाजूने? मगाशी बोललो. मावशी तुम्ही कोणाच्या बाजूने? बोलले तुम्ही कोणाच्या बाजूने? अहो आम्हाला काय माहितीच नाही तर काय. अच्छा, माहीत नाही. अनेक मतदारांना अजून काही माहीत नाही. निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर नाही. मतदार सुद्धा आता टीका करायला लागलेत की उमेदवारांनो आता फिरायचं बंद करा ना. निवडणूक जाहीर झाली, रोज याच्या दारात त्याच्या दारात. आता बाबांची प्रतिक्रिया सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. अजून निवडणूकच जाहीर झाली नाही तर आम्ही कोणाचं नाव घ्यायचं? निवडणूक आयोगाने सुद्धा या संदर्भामध्ये दखल घेण्याची गरज आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.